सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. औचित्यवाडी हादरली. उपराळा तलावावर 17 शेतकऱ्यांच्या केबल लंपास, 4.5 लाखांचा डल्ला. सर्जेराव भाट, मुरगुड प्रतिनिधी. कागल तालुक्यातील औचित्यवाडी परिसरात धाडसी चोरीची घटना घडल्याने संपूर्ण गाव हादरले आहे. उपराळा तलाव परिसरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मोठी कारवाई करत तब्बल 17हून अधिक शेतकऱ्यांच्या शेतीपंपाच्या विद्युत केबल कापून नेल्या. या प्रकारात अंदाजे 4 ते 4.5 लाख रुपयांचे नुकसान झाले असून ऐन पिकांच्या हंगामात शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शनिवारी सकाळी शेतकरी नेहमीप्रमाणे पिकांना पाणी देण्यासाठी तलावावर गेले असता मोटारींच्या केबल गायब असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले. चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत प्रत्येक शेतकऱ्याची सुमारे 300 ते 400 फूट लांबीची केबल कापून नेली. त्यामुळे पाणी पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. या चोरीत संतोष कारंडे, प्रकाश धनवडे, दीपक पाटील, माजी आमदार संजय सदाशिव मंडलिक, उत्तम हरी पाटील, संतोष दत्तात्रय कारंडे, पांडुरंग दत्तात्रय कारंडे, बापूराव गणपती कारंडे, विनायक शंकर मोरबाळे, प्रकाश भैरू धनवडे, उमाजी भैरू शिंदे, चिमकाई देवी पाणी वापर संस्था, सागर कुंडलिक आंगज, नारायण गणपती मुसळे, भिकाजी केशव किंगार, राजेंद्र कुंडलिक चौगुले आणि संभाजी धोंडीराम मोरे या शेतकऱ्यांचा समावेश आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर पिके जोमात असताना पाणी पुरवठा खंडित झाल्याने पिके वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च आणि त्यात ही चोरीची भर यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडण्याची भीती व्यक्त होत आहे. घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी मुरगुड पोलीस ठाण्यात धाव घेत सहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार दाखल केली. आम्ही रात्रंदिवस कष्ट करून पीक वाचवतो, पण अशा प्रकारच्या चोऱ्यांमुळे आमचे कंबरडे मोडले आहे. पोलिसांनी तातडीने तपास करून आरोपींना अटक करावी अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दरम्यान मुरगुड पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून तपास सुरू केला असून परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी जोर धरली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.